नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सिंपल साधे कुठलाही इसेन्स न वापरता कोणत्याही प्रकारचं फ्लेवर्स न वापरता आपण नॅचरल गुळाची आणि ओल्या खोबऱ्याची टेस्ट आपल्या उकडीच्या मोदकला येणार आहे. अशी सिंपल सोबर पारंपरिक पद्धतीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत. तर बघा, सिंपल सोपी जशी आपल्या आधी पारंपरिक आपल्या आज्या वगैरे बनवायची उकडीचे मोदक, तशी आपण रेसिपी आज बघणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, अशा प्रकारे मी उकडीचा मोदक बनवलेला आहे. हा रेडी झालेला मोदक मी तुम्हाला दाखवत आहे. त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. 1 वाटी ओल्या खोबऱ्याचा खीस, 1 वाटी खिसून किंवा चिरून घेतलेला गूळ आणि 2 वाट्या तांदळाचं पीठ, विलायची आणि 2 ते 4 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. साजूक तूप घेतलेलं आहे आणि ते पाणी लागणार आहे आपल्याला उकळ काढून घेण्यासाठी. सो एवढंच आपलं साहित्य आहे. कुठल्याही प्रकारचा फ्लेवर्स नाही, इसेन्स नाही, नॅचरल ओल्या खोबऱ्याची आणि गुळाची टेस्ट आपल्याला येणार आहे. सो बघा, इथे मी 2 वाटी पाणी घेत आहे आणि पाण्यामध्ये थोडं साजूक तूप टाकत आहे 1 टेबलस्पून आणि पाण्याला मस्त अशी उकळी काढून घेणार आहे. छान मस्त अशी आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. मस्त असं आपलं पाणी उकडायला लागलेलं आहे. यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे मी आणि 2 वाट्या तांदूळाचं पीठ घेणार आहे. 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे मी यामध्ये आणि 2 वाट्या तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे आणि मस्त अशी हलवून घेणार आहे आणि आपला गॅस बंद करणार आहे. सो बघा, गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि तांदळाचं पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर 10 मिनटासाठी असंच झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर याचा गोळा बनवून आपण मळून घेणार आहोत. तोपर्यंत याला असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावर 10 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे. तोपर्यंत हे छान थंड पण होते. बघा, 10 मिनिट हे झाकण असंच ठेवणार आहे. तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणारं सारण बनवून घेणार आहे. त्यासाठी मी दुसरी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 2-3 टेबलस्पून मस्त साजूक तूप टाकून घेत आहे आणि कढईला लावून घेत आहे, म्हणजे आपलं सारण कढईला चिटकणार नाही. सो आता यामध्ये मी 1 मोठी वाटी ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे ते टाकणार आहे. ओलं खोबरं खिसून तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता किंवा असंच नुसतं खिसून घेऊ शकता. 1 वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे मी आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. बघा, हे मिश्रण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये वेलची टाकायची आहे आपल्याला. इथे मी इलायची बारीक ठेचून घेतलेली आहे. इलायची पावडर तुमच्याकडे असेल तर इलायची पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदीच घोटभर म्हणजेच अर्धा कपापेक्षाही कमी मी इथे दूध टाकून घेणार आहे, म्हणजे आपलं सारण असं खूप छान असं मिक्स आणि एकजीव होईल. त्यासाठी मी इथे थोडंसं अगदी घोटभर म्हणजेच अर्धा कपापेक्षाही कमी इथे दूध टाकून घेतलेलं आहे. बघा, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे छान असं शिजू द्यायचं आहे अगदी बारीक फ्लेमवर. तोपर्यंत बघा, आपण आपलं जे मोदकाच्या पिठाला आपण तांदळाच्या पिठाला उकळ काढून घेतलेली होती, शिजवून घेतलेलं होतं, ते आपण मस्त असं पसरट भांड्यामध्ये ताटामध्ये काढून घेणार आहे आणि ते छान असं मळून त्याचा गोळा बनवून घेणार आहे. पण ते जर जास्त गरम असेल तर तुमच्या हाताला चटका लागू शकते. सो त्यासाठी तुम्ही हे मॅशर घ्यायचं आहे आणि त्याने असं मिक्स करायचं आहे, बारीक करायचं आहे, त्याला गुठळ्या मोडायच्या आहे आणि असं छान एकजीव त्याला चुरून घ्यायचं आहे. बघा, हे मॅशरने केलं तर तुमच्या हाताला चटकासुद्धा लागणार नाही आणि थोडं थंड झाल्यानंतर मस्त असं हाताने मिक्स करून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हे दिसायला एवढं हार्ड दिसत आहे, पण हे एवढं हार्ड नाही जात. जेव्हा तुम्ही गोळा करणार तेव्हा अगदी सॉफ्ट असा गोळा बनवून तयार होते आणि याला तुम्ही
गरम पाण्याचा सुद्धा हात लावून घेऊ शकता. गरम पाणी घेऊन सुद्धा तुम्ही हे मळून काढू शकता. आणि जसं जसं तुम्हाला पाण्याची आवश्यकता भासेल तसं तसं तुम्ही गरम केलेलं पाणी याला लावू शकता. आणि गरम केलेल्या पाण्याच्या साह्याने तुम्ही असा छान असा मऊसूद सॉफ्ट असा याचा डो बनवून घ्यायचा आहे. आणि बघा आपले उकडीचे मोदक अगदी खूप सुरेख छान मऊ लुसलुशीत असे बनवून तयार होतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता विशेष म्हणजे गणपती बाप्पा आले आहेत, त्यासाठी तर सर्वांकडेच उकडीचे मोदक आवर्जून बनतात. सो तुम्हीसुद्धा नक्की उकडीचे मोदक बनवा आणि असेच मुलांना पण बनवून पोटभर खायला घाला. बघा किती छान असे मलाईदार सारण आपलं बनवून तयार झालेलं आहे. यामध्ये 2 टेबलस्पून मी मिल्क पावडर टाकणार आहे. सो तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर तुम्ही टाका. अगर तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही नाही टाकली तरीही काहीही हरकत नाही. आता वेळेवर अचानक मला सुचलं आणि आठवलं की आपल्याकडे मिल्क पावडर आहे, आपण त्याचा वापर करू शकतो आणि त्यामुळे आपल्या सारणाला खूप अतिउत्तम अशी चव येईल बघा. आणि छान असं मलाईदार आपलं सारण बनून तयार होईल. म्हणून मी इथे 2 टेबलस्पून मिल्क पावडर टाकलेली आहे. तुम्ही टाकली नाही तरी चालेल. आणि मस्त असं आपलं सारण बनून तयार झालेलं आहे. आता आपण इथे मी स्टीमर घेतलेलं आहे. हे मी इडली पात्र घेतलेलं आहे. यामध्ये मी खाली पाणी टाकून घेणार आहे आणि त्यावर हे स्टीमर करण्यासाठी हे प्लेट ठेवून घेणार आहे. जाळीची प्लेट ठेवून घेणार आहे आणि पाणी गरम होते तोपर्यंत मी छान असे मोदक बनवून घेणार आहे. सो बघा सर्वात आधी एकसारखे असे मी गोळे बनवून घेणार आहे आणि त्यानंतर मी असा छान असा मस्त कढीचा हातचा बनवलेला मोदक बनवणार आहे. आणि मी कढीचा मोदक बनवणार आहे आणि पूर्ण छान अशा कड्या हाताने बनवणार आहे. बघा अशा प्रकारे हातात घेऊन हातानेच त्याची अशी चपाती टाईप बनवून घ्यायचं आहे. आपल्याला एका हाताने असं घट्ट पकडून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या हाताने असं फिरवत जायचं आहे. सो खूप इझी आहे. पहिले 1-2 मोदक तुम्हाला जमणार नाही, त्यानंतर तुम्हाला इतके छान आणि अप्रतिम मोदक बनायला सुरुवात होईल. बघा अशा प्रकारे कड्या घालून घ्यायच्या आहे आपल्याला आणि या 2 बोटांच्या साहाय्याने आपल्याला करायचं आहे. आणि बघा अगदी खालपासून आपल्याला दाबत घ्यायचं आहे किंवा जेव्हा आपण मोदक असं जॉईन करू त्याचं तोंड, तेव्हा या कड्या छान अशा गोल 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 दिसतील आपल्याला. त्यासाठी खालूनपासून तर वरपर्यंत ह्या कड्या दिसतील, त्यासाठी पूर्ण खालपासून तर वरपर्यंत ह्या कड्या अशा दाबून घ्यायच्या आहे. आणि बघा किती छान असं वाटीसारखं बनवून तयार होते. खूपच छान. आणि हे मोदक मला वळायला म्हणजेच हे कढीचे मोदक बनवायला मला खूप छान वाटते आणि खूप मज्जा येते. सो तुम्हाला जेव्हा बनायला येईल तेव्हा पण तुम्हाला खूप मज्जा येईल बनवायला. असं सारण बनवून घ्यायचं आहे आपल्याला आणि सर्व कड्या एकाच दिशेने लावून घ्यायच्या आहे आणि मस्त असा वरती तोंडाजवळ हा मोदक जॉईन करून घ्यायचा आहे. आणि हे कड्या थोड्या चिपकल्या असतील तर हाताने अशा व्यवस्थित त्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि उरलेला भाग हा काढून टाकायचा आहे. आणि बघा मस्त असा आपला हा कढीचा मोदक बनवून तयार आहे. खूप इझी आहे, तुम्ही जस्ट ट्राय करा, तुम्हालासुद्धा पटकन जमेल. आणि सुरुवातीचा 1-2 मोदक तुम्हाला येणार नाही, पण नंतरचे मोदक तुम्हाला खूप छान अप्रतिम बनतील तुमच्याकडून. सो बघा आणखी एक दुसरा मोदक मी झटकीपट बनवून दाखवणार आहे तुम्हाला. सो अशा प्रकारे मी मोदक बनवून घेणार आहे आणि मस्त याला वाफवून घेणार आहे. आणि वाफाडता मोदक आणि त्यावर तुपाची धार, वा 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 अप्रतिम उकडीचा मोदक लागतो. सो तुम्ही नक्की ट्राय करा. आणि विशेष म्हणजे आता गणपती आलेले आहे तर त्या निमित्ताने आपण नक्की बनवूया आणि बनवून हा आपणसुद्धा खाऊया आणि सगळ्या गणपती बाप्पांच्या भक्तांनासुद्धा हे मोदक खाऊ घालूया. आणि खूप छान असा हा आपला मोदक बनवून तयार होते. बघा किती छान मस्तच. आणि ही आपली परंपरा आहे. उकडीचे मोदक वगैरे महालक्ष्मी येतात, गणपती बसतात, ही आपली परंपरा आहे. ही परंपरा आपण जपायला पाहिजे. जेव्हा आपण ही परंपरा जपणार तेव्हाच आपली पुढची पिढीसुद्धा, येणारी पिढीसुद्धा आपल्यासोबत आपलं बघून छानपैकी असंच आपल्यासारखं बनवेल. जे जसं आपण आपल्या मम्मी पप्पांचं, आईबाबांचं बघून बनवलं तर त्या टाईपच. सो बघा अशा प्रकारे मी हे मोदक बनवलेले आहे आणि याला मी वाफ काढून घेणार आहे छान अशी. आणि खूप छान अप्रतिम लागतात टेस्टला. आणि बघा कळ्या किती छान सुंदर आल्या. यावर मी छान एक केळीचं पान ठेवणार आहे. हळदीचं पान मिळालं तरी तुम्हाला चालेल, केळीचं मिळालं तरी चालेल. हे
सहजासहजी मिळून जाते बाजारात. सो इथे बघा छान अशी ही कळीदार मोदक मी यावर ठेवणार आहे आणि याला मस्त अशी 15 ते 20 मिनटासाठी अगदी स्लो फ्लेमवर मस्त वाफ काढून घेणार आहे. 15 ते 20 मिनिट छान अशी मस्त. आणि चला बघूया, नंतर दाखवतेच मी तुम्हाला वाफ आल्यानंतर मोदक. सो बघा, तुम्ही पण मोदक असेच बनवता का? नक्की मला कळवा. आजकाल मोदकचे खूप प्रकार आहे. त्यामध्ये इसेन्स टाकले जातात, रोज फ्लेवर, केशर, पिस्ता फ्लेवर, केशर फ्लेवर, त्यात गुलकंद टाकला जातो, त्यात रंग टाकले जातात वेगवेगळे. सो आणखी त्या उठून दिसतात. यावर तुम्ही केशरची काडीसुद्धा ठेवू शकता बरं का. बघा इकडे आपले मोदक किती छान असे मस्त तयार झालेले आहे, अप्रतिम. आणि माझे 2-3 मोदक खाऊनसुद्धा झालेले आहे, माझ्या मुलांनी संपवलेसुद्धा आहे. सो बघा इथे किती छान अशी माझे मोदक बनवून तयार आहे. मी नैवेद्य दाखवलेला आहे आणि छान अशी गरमागरम तूप मेल्ट करून असं मधात तुपाची वाटी ठेवलेली आहे. आणि मी एक मोदक घ्यायचा, तुपामध्ये डीप फोडायचा आणि तुपामध्ये डीप करायचा आणि खायचा. अप्रतिम लागतो. आणि हा मोदक कोणी बनवला, कसाही बनवला तरी आपल्या मोदकाला अशी टेस्ट येते प्रसादाची. तुम्ही मोदक नक्की बनवा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.